कधी झोपेतून उठून आपण आपला चेहरा आरशात बघतो आणि डोळ्याखाली आपल्याला किंवा डोळ्यावरती सूज आलेली दिसतो किंवा कधी कधी चेहरा सुजलेला दिसतो. मग आपण थंड पाणी मारतो, कधी कधी थंड बर्फाचा शेक देतो चेहऱ्याला. पण कधी विचार आलाय का की हे आपण रात्री झोपताना तर नीट होतो, पण सकाळी उठल्यावरच का चेहरा सुजतोय आपला? नक्की हे झोपेमुळेच होत असेल की अजून काही कारणं असतील? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेऊयात की नेमका चेहरा सकाळी झोपेतून उठल्यामुळे का सुजतो किंवा सकाळी उठल्या उठल्या चेहऱ्यावरती सूज का असते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळ्याखाली सूज येत असते, पण ही सूज दुपारपर्यंत हळूहळू नॉर्मल व्हायला पण लागते आणि चेहरा अगदी नॉर्मल होतो दुपारपर्यंत. काल एका मला ताईंचा मेसेज आलेला आहे की सकाळी उठल्यानंतर त्यांचे डोळे अगदी सुजलेले असतात आणि ऑफिसला जाईपर्यंत त्यांना 2-3 वेळा आपला चेहरा आरशात बघावा लागतो की सूज उतरली आहे का, म्हणजे चेहऱ्यावरचा किंवा डोळ्याच्या खालचा तो पफीनेस कमी झाला आहे का, हे त्यांना सारखं सारखं बघावं लागतं. तर पुढे त्या हे पण म्हणायला लागले की दुपारी लंच ब्रेकपर्यंत हे राहतं आणि लंच ब्रेकपर्यंत ते नॉर्मल होत राहतं इन द सेन्स ते नॉर्मल कमी कमी होत होत जातं ते. तर हे नेमकं कशामुळे होते? तर मला असं वाटतंय हा प्रॉब्लेम फक्त त्यांचाच नाही, माझा, तुमचा, आपल्यापैकी बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी आज या विषयावर व्हिडिओ बनवला, कारण याबद्दलची जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी आणि तुम्हालाही माहिती असणं गरजेचं आहे. सर्वात आधी एक प्रश्न, तुमच्या डोळ्याखालची सूज ही दुपारपर्यंत किंवा जसजसा टाईम पुढे जाईल तसं ती कमी कमी होत जाते की दिवसभर तशीच राहते? या दोघांमधील फरक फार महत्त्वाचा आहे. आपल्या बॉडीमध्ये जसं ब्लड फ्लो होत असतं तसंच अजून एक फ्लुइड आहे जे पाणी आणि इतर घटकांनी मिळून बनलेलं आहे. जसं आपल्या बॉडीला ब्लड फ्लो होण्याची गरज आहे तसंच हे फ्लुइडसुद्धा फ्लो होण्याची गरज असते. म्हणजेच काय, जसं ब्लड आपलं आपलं काम करत असतं तसंच हे फ्लुइडसुद्धा आपलं आपलं काम करत असतं. ब्लड जसं फुल बॉडीमध्ये सर्क्युलेट होत असतं तसंच हे फ्लुइडसुद्धा फुल बॉडीमध्ये फ्लो होत असतं. मग जेव्हा आपण रात्रीचं झोपतो, आपली बॉडी पूर्ण अशी आडव्या पोझिशनला येते, त्यावेळी हे फ्लुइड जेव्हा सर्क्युलेट होत असतं तेव्हा आपल्या डोळ्याखालची स्किन ही अगदी पातळ असते आणि हे फ्लुइड तिथे येऊन साचतं. म्हणूनच जेव्हा आपण सकाळी उठून चेहरा आरशात बघतो तेव्हा डोळ्याखाली असा पफीनेस जाणवतो. पण हे पण लक्षात घ्या, जेव्हा तुमची बॉडी उभी राहते किंवा तुम्ही चालता फिरता तेव्हा तुमची बॉडी ही स्ट्रेट पोझिशनला असते. त्याच्यामुळे हा फ्लो हळूहळू नॉर्मल व्हायला लागतो आणि मग त्याचं काम सुरळीत चालायला लागतं. म्हणून हा पफीनेससुद्धा हळूहळू कमी होतो. हे रेग्युलर होत राहणं हे अगदी नॉर्मलच आहे, यात काही फार मोठी गोष्ट नाही, हे प्रत्येकाच्या बाबतीत होतच असतं. बरं, आत्ता जे मी सांगितलं ते तर एक बेसिक कारण आहेच, पण याच्याशिवाय अजून काय कारण आहे? म्हणजे काही लोकांच्यात कमी अधिक प्रमाणात हे दिसून येतं, मग त्या लोकांच्यामध्ये कमी आणि आपल्यातच जास्त, असं का होतं, का जाणवतं? तर विचार करा, रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या जेवणामध्ये मिठाचा इंटेक वाढला होता का? म्हणजे तुम्ही खारट जेवण जेवलाय का रात्री? किंवा झोपण्यापूर्वी तुम्ही रडलेले आहात का? किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी आहे किंवा रात्रभर तुमची झोप झालीच नाही किंवा फार कमी झाली, तर या गोष्टींमुळे देखील आपल्या डोळ्यांच्या खालची सूज वाढू शकते. अशी सूज म्हणजे काही घाबरण्याचं कारण नाही, हे जनरली सगळ्यांच्यात कमी जास्त प्रमाणात होत असतं. पण ही सूज अगदी एकाच डोळ्याला आहे, डोळा ठणकतोय किंवा लालसर झालेला आहे, ही सूज कमी कमी होतच नाहीये, तर अशा वेळी डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या, कारण अशी सूज काहीतरी वेगळे संकेत देत असते. मग आता करायचं काय? सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही सकाळी उठताय आणि तुम्हाला जर कोणती ॲलर्जी नसेल तर तुम्ही थंड पाणी किंवा बर्फाचा शेक घेऊ शकता. याच्यामुळे तुम्हाला बराचसा आरामसुद्धा मिळू शकतो. रात्री जेवताना मिठाचं प्रमाण अगदीच बॅलन्स किंवा कमी ठेवा, म्हणजे सकाळी तुमचा चेहरा सुजण्याचं कारण निघून जाईल. झोप कमी होत असेल तर तुम्ही त्या झोपेकडे लक्ष द्या. तुमची झोप कशी पूर्ण होईल, तुम्हाला पुरेशी झोप कशी मिळेल याकडे लक्ष द्या. या साध्या साध्या गोष्टींमध्ये चेंज करून देखील खूप सारा आराम, खूप सारा रिलीफ मिळू शकतो. पुरेशी झोप, जेवणातील मिठाचं प्रमाण
याच्याबरोबर भरपूर पाणी पिणं हे देखील तितकंच जरुरी आहे. या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष द्या, म्हणजे या गोष्टींमधून तुम्हाला नक्की आराम मिळू शकतो. शेवटी मी तुम्हाला हेच सांगते, इंटरनेटवरील एकच उपाय सगळ्यांसाठी लागू पडेल असं होत नाही, कारण प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असू शकतात. म्हणून मी नेहमी सांगते, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, आपल्याला जो प्रॉब्लेम आहे त्याचं मूळ कारण आधी शोधलं पाहिजे, म्हणजेच त्याच्यावरती उपाय करणं फार सोपं जातं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अगदी मोजकाच आणि थोडक्या शब्दांमध्ये मी जे सांगितलं त्यामध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन आहे का? किंवा अजून कोणत्या विषयांवर मी व्हिडिओ बनवला पाहिजे, हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि गरज असणाऱ्यांच्यापर्यंत या व्हिडिओला नक्की पोहोचवा. आणि हो, ब्युटी रिलेटेड किंवा स्किन रिलेटेड अशा छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स पाठीमागचं जर खरं सायन्स, खरं लॉजिक समजून घ्यायचं असेल तर आपल्या टिप्स अँड मच मोर ह्या चॅनलसोबत नेहमीच कनेक्टेड राहा. भेटूयात अशाच खूप साऱ्या इन्फॉर्मेशनसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. नमस्कार.